गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची सकाळ आपल्यासाठी खास आहे कारण आज आपण आलो आहोत लोहगडावर. छानपैकी भक्तिगीते ऐकत पहाटे 6:30ला आम्ही लोहगडाकडे जाण्याचा प्रवास सुरू केला. खोपोलीमध्ये प्रवेश करताच हे सुंदर हनुमानाचं मंदिर आपल्या नजरेस येतं. खोपोलीमधील जो गगनगिरी महाराजांचा प्रसिद्ध मठ आहे त्याच्याकडे जाण्याचे 2 रस्ते आहेत. हा समोर दिसतोय तो एक आणि दुसरा तुम्हाला पुढे दिसेल. तर हा आहे गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जाण्याचा दुसरा मार्ग. गावामध्ये एंट्री करताच आपल्याला शिवरायांचं हे स्मारक लागतं. स्मारकाच्या खालच्या बाजूनेच आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणजे आपण लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचू. पायथ्याला पोहोचताच आपण पार्किंग चार्जेस देऊन गाडी पार्क केलेली आहे. लोहगडाच्या पायथ्याशी आम्ही साधारण 8:45च्या दरम्यान पोहोचलो होतो. पण लोहगडाचा गेट ओपन व्हायचा टायमिंग हा 9चा असल्यामुळे आमच्याजवळ 15 ते 20 मिनिटं होती. म्हणून आम्ही तेथेच असलेल्या हॉटेलमध्ये थोडा नाश्ता केला. इथे येणाऱ्या पर्यटकांना लोहगडाचा इतिहास माहीत व्हावा म्हणून इथे बोर्ड लावलेला आहे. इथे बरीच शिवभक्त आले होते आणि ह्या काकांनी 9 वाजता हा गेट ओपन केला. आणि आता आपला लोहगड सर करण्याचा प्रवास सुरू झालेला आहे. वर जाताच आपल्याला तिकीट काढावं लागतं. तर एका ठिकाणी आपण कॅश देऊन तिकीट काढतो आणि त्याच्याच दुसऱ्या बाजूला आपण ऑनलाईन तिकीट काढतो. त्या बोर्डवर दिलेल्या स्कॅनरवर स्कॅन करून आपण ऑनलाईन तिकीट बुक करू शकतो. लोहगडावर चढताना जो पहिला दरवाजा लागतो तो गणेश दरवाजा. हा दरवाजा मुघल स्थापत्यशैलीत बांधलेला असून हा केवळ सुंदरच नाही तर अत्यंत मजबूतसुद्धा आहे. दरवाजावर हत्तीचे पुतळे कोरलेले असून नाना फडणवीसांनी किल्ल्याच्या संरक्षणासाठी हा दरवाजा अधिक बळकट केला होता. दरवाजातून आत प्रवेश करताच आपल्याला तोफा ठेवलेल्या दिसतात आणि याच ठिकाणी एक माहिती फलक आहे ज्यावर गणेश दरवाजाचा इतिहास आणि महत्त्व दिलेले आहे. आणि हाच तो माहिती फलक. याच्या डाव्या बाजूस एक आपल्याला दरवाजा दिसतो. त्यातून आत गेल्यानंतर आपल्याला खोलीसारखी एक संरचना दिसते. बहुधा ह्याचाच उपयोग दारुगोळा ठेवण्यासाठी करत असावा. गणेश दरवाजा पार केल्यानंतर पुढे गडाच्या मुख्य भागाकडे जाताना आपल्याला नारायण दरवाजा लागतो. हा दरवाजा किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. नारायण दरवाजा हा नाना फडणवीसांनी बांधलेला असून या दरवाजाची रचना दगडी बांधकामात केलेली आहे. तसेच या दरवाजावर मराठा स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. शत्रुगड चढताना शत्रूवर हल्ला करण्यासाठी या बिळांचा वापर होत होता. आणि हा जो समोर दिसतोय तो आहे पावना लेक.
तो समोर जो दिसतोय तो आहे विसापूर किल्ला. लोहगड आणि विसापूर ह्या दोन किल्ल्याचं संरक्षण एकमेकांबरोबर जोडलेलं होतं असं म्हटलं जातं. नारायण दरवाजातून वर येताच आपल्याला 2 धान्य कोठ्या दिसतात. या धान्य कोठ्यांचा उपयोग भात, नाचणी यांसारखे धान्य ठेवण्यासाठी केला जात होता. गणेश, नारायण यानंतर जो आपल्याला तिसरा दरवाजा लागतो तो आहे हनुमान दरवाजा. हा दरवाजा सर्वात जुना असून महत्त्वाचा दरवाजा आहे, जो किल्ल्याच्या भक्कम संरक्षणाचे प्रतीक मानला जातो. हनुमान दरवाजानंतर जो शेवटचा दरवाजा लागतो तो आहे महादरवाजा. हा दरवाजा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. दरवाजाच्या आत जाताच आपल्याला माहिती फलक लावलेले दिसतात. महादरवाजातून पुढे येताच आपल्याला हा मकबरा दिसतो. या मकबऱ्याविषयी माहिती या काळ्या बोर्डवर दिलेली आहे. तर याच मकबऱ्याच्या बाजूला आपल्याला सदर किंवा सभागृह याचे अवशेष दिसतात. सदरेच्या इथे फोटो काढताना आम्हाला साऊथ कोरियाची माणसे भेटली. ते इथे 5 वर्षापासून स्थायिक आहेत. ते सुद्धा लोहगडावर महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी आले होते. या फलकावर महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव, विंचूकडा याकडे जाण्याचे मार्ग दाखवले होते. पण महादेव मंदिराच्या इथे जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही महादेवाचे दर्शन नंतर घेण्याचे ठरवले आणि पुढे जाऊन पाण्याच्या टाक्या बघितल्या. हा आहे 16 कोणी तलाव. या तलावाची बांधणी नाना फडणवीसांनी केली होती. हा बघा, हा आहे एक कोण. अशा प्रकारेच या तलावाला 16 कोण असल्यामुळे या तलावाचे नाव 16 कोणी तलाव असे पडले. Under the boughs where the shadows play. हा जो समोर दिसतोय तो आहे विंचू काटाकडा. आपल्याला आता इकडेच जायचे आहे. याच्याकडे जाताना आपल्याला हे एक भुयार लागते. सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने तिकडे जाण्याचा रस्ता बंद केला होता. Under the boughs where the shadows play. The wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold. ही आहे दर्गा. काही कारणास्तव तेथील सिक्युरिटी आम्हाला आत जाऊन देत नव्हते. हे आहे त्र्यंबकेश्वराचे मंदिर. चला तर मग आता आपण महादेवाचे दर्शन घेऊयात. करता करे न कर सके, शिव करे सो होय. तीनों लोक नौखंड में, महाकाल से बड़ा न कोई. आणि हा आहे त्र्यंबक तलाव. त्र्यंबकेश्वराच्या नावावरच या तलावाला त्र्यंबक तलाव असे नाव दिले आहे. ही आहे घोड्याची पागा. घोड्याची पागा म्हणजे घोड्याचे निवासस्थान.
जिथे घोडे आराम करतील, खाद्य खातील अशी ती जागा. चला तर मग आज जाऊन आपण घोड्याची पागा पाहूयात. On ही आहे लक्ष्मी कोठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेची पहिली लूट आणली होती, तेव्हा जो काही खजिना होता तो या लक्ष्मी कोठीमध्ये ठेवला होता अशी इतिहासामध्ये नोंद आहे. सर्वप्रथम हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता. त्यानंतर 1630 मध्ये हा किल्ला आदिलशाहीने घेतला. 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी हा परिसर जिंकून घेतला. त्यामध्ये लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांचा समावेश करून घेतला. 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन झाला, पण 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकून घेतला. ऑलमोस्ट आपला आता सगळा किल्ला फिरून झालाय. आता आपण रिटर्न निघालोय घरी. अच्छा, बाय बाय. वेट आदित्य बघा आम्हाला पक्ष्यांचे आवाज कसे काढायचे ते सांगतोय.